नमस्कार. आचार्य 90 FM मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. त्यानिमित्तानं विशेष शृंखला आपण आचार्य 90 FM वर आयोजित केली आहे. या निमित्तानं आज या शृंखलेमध्ये स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर पद्मश्री डॉक्टर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर आलेले आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. प्रेक्षक हो, भारतीय जवान सीमा रेषांवर आपलं बलिदान देतात, तर भारत देश आतून दहशतवादाने पोखरला जाऊ नये यासाठी अपराधांना कठोर शिक्षा मिळावी म्हणून जे आपली कुशाग्र बुद्धी वापरतात आणि आपल्या कार्यकर्तृत्वातून देशाचं नाव उज्ज्वल करतात, अशा वीरांना आमचा सलाम आहे. अत्यंत जबाबदारीचं आणि जोखमीचं शिवधनुष्य पेलण्याचं काम निकम साहेब तुम्ही इतकी वर्ष करत आलेला आहात. तुमच्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे. अष्टो गुणा पुरुषम दीपयंती प्रज्ञा सुशीलत्वदमो श्रुतं च पराक्रमश्च बहुभाषितां च दानं यथाशक्ती कृतज्ञता च. 8 गुण मनुष्याला सुशोभित करतात: बुद्धी, चरित्र, आत्मसंयम, शास्त्रांचं अध्ययन, वीरता, कमी बोलणं, क्षमता आणि कृतज्ञता. हे सगळे गुण याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब. सर, मुलाखतीच्या सुरुवातीला अर्थातच आपण तुमच्या जळगावपासून सुरुवात करूया. जळगावचं कसं बालपण होतं त्याविषयी थोडंसं सांगा आणि आई वडील यांचे संस्कार याविषयी आपण थोडं बोलूया सुरुवातीला. बालपण काय असं विशेष असं नव्हतं की जिथे काही असं नाविन्यपूर्ण किंवा नाट्यमय अशा काही घडामोडी बालपणात झाल्या. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की माझे वडील यांचं सगळं शिक्षण आचार्य म्हणजे आपले साने गुरुजी यांच्या सानिध्यात झालेलं आहे. आणि साने गुरुजींचा एक पगडा फार मोठा वडलावर होते. माझे आजोबा हे पंढरपूरचे तसे वारकरी, त्याच्यामुळे एक तो वेगळा मिलाफ म्हणजे वडिलांचा स्पष्ट स्वभाव जो माझ्यात आला असं मी मानतो आणि आजोबांचा एक सेवाभावी हा एक मी मानतो. हे दोन्ही गुण मिळण्याचं भाग्य मला मिळालं आणि त्याच्यामुळे शाळेत शिक्षण माझं सगळं जळगावला, बालपण जळगावला आणि त्याच्यातूनच मी हळूहळू पुढे आलो. साने गुरुजींचा तुम्ही उल्लेख केलात. खरा तो एकची धर्म ही शिकवण साने गुरुजींनी आपल्याला दिली, तर तेच तत्व तुम्ही पण तुमच्या सगळ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत खरं आणि स्पष्ट बोलणं हा जो तुमचा स्वभाव गुण आहे त्याविषयी थोडंसं सांगा. मी काय असं आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले आणि वाईट गुण असतात, त्याला मी देखील अपवाद नाही. परंतु असं असतं की आपल्याला वाईट गुण जे आपल्यात असतात ते आपल्याला जाणून घ्यावे लागतात आणि आपल्याला त्याच्यावर मात करायची असते. परंतु ही मात कशी करायची आणि आपले वाईट गुण कसे ओळखायचं हे फार मोठं टेक्निक आहे. की शांतपणाने जर आपण विचार केला कुठल्याही गोष्टीनंतर आणि जर आपल्या मनालाच आपण शिकवलं की बाबा सांग रे, तुझं आज चांगलं काय केलं, तू वाईट काय केलं, मग वाईटाचं चांगलं नसतं करता आलं का, किंवा वाईटावरती चांगुलपणाने मात नसता करता आली का, हा विचार जर मनात आपण डोकावला तर मला खात्री आहे, म्हणजे मी देखील बऱ्याच वेळाला काही मनुष्य स्वभावाप्रमाणे चिडतो, चिडल्यानंतर देखील मग आपोआप मला जाणीव होते की आपलं चुकलं, इथे समोरच्याला आपण फार दुःखी केलंय, परंतु मग त्यालाही ती फुंकर घालतो. म्हणजे आपलं कामही होतं, आपलं उद्दिष्टही साध्य होतं आणि दुसऱ्याला बरोबर घेऊन जाण्याची ताकद आपल्यात आपण निर्माण केली पाहिजे. मग हे वकिली व्यवस्थेत असं नाही, कुठल्याही क्षेत्रात असेल, मग पत्रकारिता असेल, मीडिया असेल, विद्यार्थी दशेत असेल, पुढे तुम्ही व्यवसायात जात असाल तेव्हाही असाल, जिथे पण दुर्दैवाने काय असतं काही वेळेला आपल्यातला अहमपणा जो असतो ना हा आपल्याला काढला गेला पाहिजे. मी पण ज्याचे पक्व फळावरी गळले हो जीवन त्याला कळले हो, हे आपल्याला माहिती असेल, कवी बोरकरांचं वाक्य होतं. आणि त्याच्यामुळे माझ्यात काय चूक आहे आणि काय चांगलं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. काही मुलाखतींमध्ये तुम्ही आईबद्दलही सांगितलेलं आहे. आई ह्या नाना पाटील यांच्या म्हणजे एक क्रांतिकारकच म्हणू आपण त्यांना. तो एक किस्सा आमच्या प्रेक्षकांना नक्की तुमच्या शब्दात ऐकायला नक्की आवडेल. काय की जो धाडसीपणा गुण आहे
हा काही प्रमाणात माझ्या आईच्याकडून मला आलेला आहे. आमची आई मला लहानपणी नेहमी सांगायची की आई जेव्हा लहान होती, शिकत होती, त्यावेळेला ब्रिटिशांच्या ताब्यात सगळं राज्य देश होता आणि आई तशी कोल्हापूरची, त्याच्यामुळे साताऱ्याचे नाना पाटील क्रांतीवीर हे आमच्या मामांचे मित्र तसे, आणि मग ते घरी यायचे. मग आई बऱ्याच वेळा गाद्यांमध्ये ते लपवून पिस्तोल, छोटी काडतुस, अर्थात ते गावठी कट्टे असायचे त्यावेळेचे, हे सगळे लपवायचे आणि मग ते उशा गाद्या पॅक करून ते रवाना करायचे. तर आईला म्हटलं तुला भीती नाही वाटली म्हणे? अजिबात, उलट आम्हाला उत्साह यायचा की आपल्या देशावरचं ज्यांनी स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे, देशावर जे लोक राज्य करताय त्यांच्या विरोधात नाना पाटील लढतात आहे. असं आहे की हे आम्हाला देशप्रेम जे आहे ना, हे मला आईकडून मिळालेलं आहे. आणि मला अतिशय आनंद होईल सांगायला की प्रत्येक व्यक्ती आपण बघत असतात की आम्ही राज्याच्या बाहेर गेलो तर मग तू महाराष्ट्रातला का तू कुठल्या राज्यात आहे, देशाच्या बाहेर गेलं तर मी मराठी आहे का गुजराती आहे का कोणत्या जातीचा हा विचार होत नाही. आर यू इंडियन, तुम्ही भारतीय आहेत का? म्हणजे हे जर टॅग लागतं देशाचं, हे फार महत्वाचं आहे. म्हणून देश आमचा आहे. म्हणून आज काही लोक असा विचार करतात की मी या धर्माचा, मी या जातीचा, या पंथाचा, हे कशा करता पाहिजे असं माझं स्पष्ट मत असतं. आणि मी भारतीय आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. नक्कीच. आणि तुम्ही आई वडिलांचे श्रावण बाळ आहात हे तुम्ही वारंवार सांगितलेलं आहे. म्हणजे वडिलांची इच्छा होती तुम्ही वकील व्हावं आणि आईची इच्छा होती डॉक्टर व्हावं, तर तुम्ही डॉक्टरेट आणि ॲडव्होकेट ह्या दोन्ही पदव्या संपादन केलेल्या आहेत. तर त्याविषयी सुद्धा थोडंसं सांगावं की तुम्हाला ऍक्च्युअल काय व्हायचं होतं. खरं म्हणजे मी असं आहे, त्यावेळेला आमच्या काळी आई वडिलांची इच्छाची प्रमाण असायचं. माझं लग्न झालं तेही आईने पसंत केलेली मुलगी, वडिलांनी त्याला अप्रुव्हल दिलं. म्हणजे आजच्या सारखं नाहीये की जुळतं की नाही, माझा प्रश्न येतो की नाही, पटतं की नाही, अगोदर भेटतं, असे प्रकार आमच्या काही नव्हते. आणि आईची इच्छा होती मी डॉक्टर व्हावं. सायन्सला मी होतो घेतलेली ऍडमिशन, वडिलांचं तसं काही म्हणणं त्यावेळेला नव्हतं. परंतु ज्या वेळेला मला ऍडमिशन मिळाली नाही मेडिकलला, 2% माझी हुकली, मग त्यावेळेला वडिलांनी सांगितलं आता वकील हो, आता लॉ करतो. मग मी फर्स्ट क्लास आलो, BSc फर्स्ट क्लास होतो, LLB फर्स्ट क्लास आलो. डॉक्टर होण्याची इच्छा नव्हती परंतु होती, पण आई पण ती नाही, आमचं ते सफल झालं, आईची इच्छा सफल करू शकलो नाही. परंतु मग मी लॉला ऍडमिशन घेतली. लॉला ऍडमिशन फर्स्ट क्लास मिळाल्यानंतर मग जज बनण्याची इच्छा होती, पण वडील मला जज बनून होणार काय, फायदा काय, त्यापेक्षा वकिली करा. आणि मग मला आनंद होतो की वडिलांची इच्छा, आईची इच्छा, ही दोघांच्याही मी तशा प्रद्रुप करू शकलो. नक्कीच. आणि पहिली केस किंवा पहिले जे तुमचा खटला आहे तो तुम्ही कधी लढवलात आणि कुठल्या कार्यालयातून लढवलात? नाही, मी मुंबईला प्रथम, म्हणजे महाराष्ट्राला माहीत झालं होतं 1993चा मुंबई बॉम्बस्फोट खटला. आणि त्याच्यात काही फिल्म मधला, बॉलिवूड मधला एक आरोपी देखील होता, अभिनेता. आणि अभिनेता होता, त्याच्यावर आरोप होता AK-46 रायफल त्याने घेतलेली ती. आणि त्या दिवशी तेव्हा मला हे दाखवायचं होतं त्या खटल्यातून की शेवटी न्यायदेवता श्रेष्ठ आहे. म्हणून मी म्हणालो होतो की नेता असो की अभिनेता असो, नेता असो की अभिनेता असो, न्यायदेवता पाहत नाही, खोटी गांधीगिरी करून केलेलं पाप धुतलं जात नाही. हे बोलण्यामागचा उद्देश एकच होता की कायद्यापुढे सर्व समान आहेत. आपण जर गुन्हा केला असेल तर आपल्याला शिक्षाही मिळाल्याच पाहिजे, असा मला एक तर माझा नेहमी कटाक्ष असेल. त्याच्यामुळे माझ्या समोर येणारा कोणता गुन्हेगार कोणत्या पंथाचा आहे, कुठल्या याचा आहे, हा मी कधीही विचार करते. कायद्यानुसार गुन्हा केलाय ना, त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि मग सरकारी वकील म्हणून जेव्हा तुमची नियुक्ती होते तेव्हा झालेला आनंद आणि तो क्षण हा सुवर्ण क्षण आयुष्यातला आहे, नाही का? कारण Z+ सिक्युरिटी मिळणं हा एक मान आहे, पद्मश्री मिळणं हा देखील एक मान आहे. तर त्यावेळी तुमची भावना कशी होती, थोडंसं त्याविषयी? असं ही सुरक्षितता काही मोठं सन्मान आहे असं मी मानत नाही. याला कारण आहे की मी जे काम करतोय त्या कामात काही अतिरेकी असतात, काही समाजकंटक असतात, त्यांच्यापासून मला धोका निर्माण होऊ नये हा सरकारचा हेतू असतो आणि म्हणून ही सुरक्षितता. परंतु ही सुरक्षितता जवळजवळ माझ्या कैदेसारखी आहे.
हा. त्यांच्या असं त्यांच्या बरोबरच मला फिरावं हा. लागतं. जिथे जाईल तिथे ते बरोबर असतात. हा. म्हणजे एक प्रकारचं मी कैदी आहे असं म्हटलं तरी चालतं. लोकांना वाटतं अरे काय हा थाट आहे माठ आहे हो. आणि म्हणून अप्रूप असं आहे काही त्याचं. हा, नाही, अप्रूप असतं लोकांना, हा. कारण लोकांना कल्पना असते. पण तुमच्या सगळ्या मुवमेंट्स त्यांच्या निरीक्षणा, अर्थात सुदैवाने मला कसलं वाईट व्यसन नाही, वळण नाही, हा. तर मला भीती नाहीये. परंतु तुम्ही त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन्स असतात, हा एक भाग. पण एक मला तर निश्चित आहे की हे मोठमोठे जेव्हा लोक तुम्हाला, काल मी पनवेलला होतो, तिथल्या कोर्टात होतो, जेवायला दुपारी हॉटेलला गेलो तर लोकांचे फोटो काढण्याची इच्छा, फोटो काढतात. मग एक ते असं वाटतं ना की आपण जे काम करतो हे लोकांना आवडतं. आणि लोकांची भावना वेगळी असते की तुम्ही आमच्या करता काम करता. लक्षात घ्या, कोणीही प्रामाणिक काम केलं तर तो लोकांचा आवडता होतो. मी एकटा असं नाहीये, अनेक लोक असतात, शिक्षक असतात, काही शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे शिकवत असतात, विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय होतात. म्हणजे तो विद्यार्थी किती मोठा झाला तरी तो आपल्या शिक्षकाला विसरत नाही. नक्कीच. हे महत्वाचं आहे. म्हणून आपल्यावरती जी जबाबदारी असते ती जर कोणत्याही क्षेत्रात आपण चांगली पार पाडली तर लोक त्याचं अप्रिसिएशन करतात. आता परत वकिलीकडे मी वळते. तुमच्याकडे केस आल्यावर, म्हणजे फौजदारी गुन्हा असेल किंवा दहशतवादाची केस असेल, तर तुम्ही ती कशा प्रकारे त्याचा अभ्यास करता? कारण आपला थोडा विद्यार्थी वर्ग, आपला प्रेक्षक आहे, ज्यांना पुढे जाऊन तुमचा आदर्श जे बहुतांश विद्यार्थी ठेवतात वकिली क्षेत्रात येण्यासाठी, त्यांनी कसा केसचा अभ्यास केला पाहिजे, वकील होण्यासाठी त्यांनी नेमकी कशी तयारी स्वतःची केली पाहिजे, याविषयी थोडंसं सांगा. नाही, वकिली व्यवसाय असं आहे की वकील व्यवसाय असा एक चांगला व्यवसाय की जिथे तुम्ही स्वतंत्र असता, समाजामध्ये तुम्हाला एक प्रतिष्ठा असते. पण कोणाला, जो प्रामाणिकपणे वकिली करतो, लक्षात घ्या, आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा हा फार महत्वाचा असतो. नंबर 1. नंबर 2, तो प्रामाणिकपणा जोपासताना तुमच्यात अहंकार असता कामा नये. मी काही सर्वश्रेष्ठ आहे अशी तुमची मानसिकता नको. नंबर 3, तुम्ही कुठल्या आमिषाला, दर्पणाला बळी पडता कामा नये. आणि म्हणून वकिली व्यवसायात आल्यानंतर कायद्याचा अभ्यास करताना आपण एक लक्षात घ्यायचं की कायद्याची तरतूद आहे. कायदा पुस्तकात लिहिला असतो, पण त्यात तो कायदा कोणत्या उद्दिष्टाकरता स्थापन केलेला आहे, काय उद्दिष्ट आहे. एखाद्या निर्दोष माणसाला देखील खोट्या केसमध्ये अडकला जातो, मग त्याला सोडवण्याकरता काय पोलिसांची केस आहे, काय पुरावे आहे. आणि विचार करत असताना आपण दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे. हे असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. ज्यावेळेला आपल्याला मनाला तुम्ही तुमचं गाईड बनवता, पुस्तकी गाईड असण्यापेक्षा तुम्ही तुमचा मानसिक गुरु बनवला पाहिजे. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शिक्षक मदत करू शकत नाही, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गुरु येऊन सल्ला देऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला तुमचाच गुरु शोधायचा असतो. आणि ज्यावेळेला तुम्हाला तुमचाच गुरु मिळतो, म्हणजेच कसा की तुम्हाला विचार करण्याची ताकद ही स्वतः निर्माण करता आली पाहिजे. ज्याला तुम्ही तुमच्यात विचार करण्याची ताकद निर्माण कराल त्याला तुम्हाला रस्ते आपोआप मिळत असतात. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. आणि आज आपण ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर यांच्याशी बातचीत करत आहोत, चर्चा करत आहोत. सर, तुम्ही आता केस कशी हँडल करता याविषयी थोडक्यात आपल्याला माहिती सांगितलीत. आता एकंदरीतच यंत्रणा कशी काम करते, कुठलाही खटला असू दे, त्याविषयी थोडीशी माहिती सांगा. म्हणजे वकील म्हणून तुम्ही कसं काम करता, किंवा सगळा सरकारी वकील यांची थोडी यंत्रणा सांगा. पोलीस यंत्रणा कशी तपास आणि कार्य करते त्याविषयी थोडंसं सांगा. आणि न्यायव्यवस्था आहे ती कशी काम करते त्याविषयी आम्हाला म्हणजे उत्सुकता आहे सामान्य माणसांना की कसं एकंदरीत काम करतं. मी फौजदारी क्षेत्रात वकिली करतो. माझ्या पुढे 2 प्रश्न होते. एक, गुन्हेगाराची वकिली करायची का गुन्हेगारांच्या विरोधात वकिली करायची. प्रत्येक गुन्हेगार पोलिसांनी केला म्हणजे तो खराच गुन्हेगार असतो असंही मानण्याचं कारण नाही. कारण बऱ्याच व्यक्तींवरती खोटी बालंट येतात, खोटे आरोप होतात. त्याच्यामुळे आपल्यालाही माहित असतं, समाजातही कळत असतं की अरे ही व्यक्ती चांगली होती, खोटा आरोप याच्यावरती झाला. पोलिसांचाही नाईलाज असतो, पोलीस मुद्दाम करतात अशातला भाग नाही. आणि म्हणून ज्या वेळेला माझ्या पुढे वकिली व्यवसायात मी शिरल्यानंतर
प्रश्न होता की कोणाची वकिली करायची. मला असं वाटायला लागलं की आजही समाजात लोक गुन्हेगारांना घाबरतात. म्हणजे संघटित गुन्हेगारी असेल, इंडिव्हिज्युअल गुन्हेगारी असेल, पण लोक घाबरतात. माझा जन्मच हनुमान जयंतीचा असल्यामुळे मी तसा काही भीत नाही, स्पष्ट सांगायचं. आणि त्याच्यामुळे मी म्हटलं आपण गुन्हेगारांच्या विरुद्ध लढायचं. म्हणजेच काय व्हायचं की सरकारी वकील व्हायचं. पण सरकारी वकील होत असताना मी कटाक्षाने हे जोपासलं आहे की आपली मानसिक शांतता ही कुठे बिघडू देता कामा नये. ज्याला मी प्रथम महाराष्ट्राला माहीत झालो म्हणजे 1993च्या बॉम्बस्फोटामुळे. मी जळगावला वकिली करत होतो. तुम्ही कुठून आला त्याला महत्व नाही, तुम्ही कोणत्या भाषेत शिक्षण घेतलं यालाही महत्व नाही, परंतु तुमच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे की मी या क्षेत्रात जाणार, त्या क्षेत्रात मी यशस्वी होईल. हा आत्मविश्वास तुम्ही मनात ठेवला आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. म्हणजे मी आता अनेक वेळा बघितलंय की आपण महाराष्ट्रीयन मुलं IAS IPS कमी असतो. कारण का की आम्हाला वाटतं अरे ते फार कठीण आहे, फार दूर आहे. परंतु बाहेरच्या राज्यातली मुलं पुस्तकी ज्ञान घेऊन संपादन करून IAS IPS होतात. का असं? देवाने काय त्यांनाच बुद्धी दिली आहे, आमच्या लोक मुलांना दिली नाही असंतलं नसतं. परंतु तुमच्या बोलण्यामध्ये एक असा आवाज हवा की तुमचा असं आहे की आवाज हा तुमचा इंटरप्रिटर आहे. मी कोणत्या आवाजात बोलतो, मी संथ बोलतो, हळू बोलतो, तुटक बोलतो, विचार करून बोलतो, या सगळ्या बाबीला फार महत्व असतं आणि हे अनालिज करता आलं पाहिजे. आणि म्हणून मी ज्या वेळेला वकिली व्यवसाय ठरवलं, ज्या वेळेला गुन्हेगारांच्या विरुद्ध वकिली करायचं ठरवलं, त्यावेळेला मी स्वतःला मनाला बजावलं की आपल्याला स्पष्ट बोलायचंय. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम प्रिय. एक संस्कृत सुभाषित आहे की स्पष्ट बोला गोड, परंतु जे अप्रिय असेल ते बोलू नये, असं संस्कृत सुभाषित. मी या मताचा नाही. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. तुम्हाला सत्यही बोलता आलं पाहिजे, प्रियम पण बोलता आलं पाहिजे. पण आणि ही कला जी असते ना, काय असते समोरच्या माणसाला तुम्ही कोणत्या मीडियम मध्ये कन्व्हे करतात. आता माझं शिक्षण मराठी शाळेत झालं, 93ला मुंबई बॉम्बस्फोटात आलो, त्यामुळे माझ्या मनात एक असं भीतीचा गोळा उभा राहिला की मुंबई सारख्या शहरामध्ये जिथे हायफाय इंग्रजी चालतं तिथे मी टिकाव धरेल की नाही. पण दुसऱ्या मनाने बजावलं की नाही, आपली विचारधारणा ही पक्की आहे, विचारशक्ती पक्की आहे, आपण त्यांच्याही पेक्षा कमी नाही. परंतु आत्मविश्वास हा फाजील आत्मविश्वास नको, प्रामाणिक प्रयत्न पाहिजे. आणि हे झाल्यानंतर मग मला अशक्य काहीच वाटलं नाही. मी आज देशातील सगळ्या नामांकित वकिलांच्या विरोधात मी लढलो आहे. परंतु हे लढत असताना मी स्वतःलाही कोच करत गेलो, शिकत गेलो की ही मोठी माणसं का म्हटली जातात, आपल्यात काय कमी आहे, आपण कसं वाढवलं पाहिजे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे कुठेही काही विमनस्क दुःख होता कामा नये. एखादी मनाप्रमाणे होईल असं नाही, एखादी गोष्ट होत नाही पण दुःखी होता कामा नये. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या चांगल्या कार्यात आपल्याला आडवे येणारे, आपल्या विरोधात असणारे लोक अनेक येऊ शकतात. आणि पण तुमच्या मनात जर चांगुलपणा असेल ते आपोआप ते काळाच्या उदरात गडप होऊन जातात. आता तुम्ही 1993चा उल्लेख केलात बॉम्बस्फोटाचा, त्याच्याकडेच मी येणार होते. 1993चा बॉम्बस्फोट आणि 26/11चा बॉम्बस्फोट जी शृंखला होती, तर म्हणजे थरकाप उडाला होता अवघ्या सगळ्या मुंबईचा. आणि आम्हाला आमचं तुमच्यावर विशेष प्रेम असल्यामुळे सगळ्यांचं जनतेचं, तर त्यामुळे आणि तुम्ही पाकिस्तानला वगैरे भेटी दिल्या तेव्हा पण आम्हाला फार असं दडपण होतं की कसं तुमचं होईल आणि तुम्ही परत येणार का, एवढी जी भीती मनात होती. अगदी म्हणजे आपण खूपच सगळ्यांना गमवलं याच्यामध्ये. तर ते दोन्ही अनुभवांविषयी आणि कसं ते तो चित्तथरारक अनुभव तुमच्या शब्दात तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. 26/11चा दहशतवादी मुंबईवरचा हल्ला, हा खटला मला चालवायला मिळाला ही मी परमेश्वराची कृपा मानतो. याला कारण असं आहे की हा खटला नुसता मुंबईवरचा हल्ला नाही, ते देशावरचा हल्ला होता. आणि याच्यानंतर मी पाकिस्तानमध्येही भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून कसाबला फाशी दिल्यानंतर गेलो. एक असा हा खटला होता की एक तुरुंगात, ऑर्थोड रोड तुरुंगात हा खटला चालला जवळजवळ 9-10 महिने. म्हणजे मी जवळजवळ बॉम्बस्फोट खटला ऑर्थोड रोड तुरुंगात 12 वर्ष चालवलं आणि 1 वर्ष कसाबचा खटला.
म्हणजे ते 1 वर्ष 13 वर्ष, म्हणजे माझ्या आयुष्याची 13 वर्ष मी तुरुंगात घालवलेली आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. परंतु हा खटला चालवत असताना मला जे लोकांचं प्रेम मिळालं, विशेषतः अजमल अमीर कसाब हा पाकिस्तानचा दहशतवादी, हा इतका नाटकी आणि बदमाश होता की तो वेगवेगळं रूप घेत असे, वेगवेगळं सांगायचं मी गुन्हा केला नाही, तुमचा कायदा काय करेल, अशी मगरुरी भाषा ही देखील त्याच्या तोंडात होती. आणि कसाबचा खटला चालवत असताना कधी तो म्हणायचा मी अज्ञान आहे, माझ्यावर खटला चालू शकत नाही, कधी तो म्हणायचा मी गुन्हा केलेला आहे, मी तुम्ही सिद्ध करा, म्हणजे अशा तऱ्हेचं होतं. म्हणून ज्या वेळेला तो वेगळी नाटकं करत होता त्यावेळेला मला 166 लोक यांच्या मित्राने आणि याने मारून टाकली, निष्पाप लोक, जवळजवळ अनेक लोकांना जखमी केलं, प्राणांतिक जखमी झाले, आणि अनेक ठिकाणी मुंबईचं नाव त्याने एक बदनाम करून सोडलं जगात की मुंबईला हे सॉफ्ट टार्गेट आहे, आम्ही येऊन हल्ला करू शकतो. लक्षात घ्या की 26/11/2008 नंतर मुंबईवरती वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत झाली नाही. आणि म्हणून मुंबई पोलिसांनी ज्याची मला मदत मिळाली असं आहे की मी एकटा जरी चेहरा दिसत असला तरी माझ्या मागे माझे काम करणारे पोलीस असतात, टीमवर्क असते, हे सगळं सक्सेस टीमवर्क आहे, मी एक त्यांचा चेहरा आहे. आणि म्हणून मी देखील मनाला बजावत असतो की आपल्याला समाजामध्ये, आपल्या देशामध्ये, आपण चंद्रावरती आज गेलो म्हणजे आपला देश आज एक अशा स्थितीत पोहोचलेला आहे की जगाला देखील वाटतं ना की भारत, जेव्हा मी इंटरनॅशनल काउंटर टेररिझम कॉन्फरन्स होती न्यूयॉर्कला, तिथे मी अमेरिकेच्या तिथल्या सरकारी वकील सांगितलं आम्ही 26/11 दहशतवादी खटला संपवला आणि तो वेळेत संपवला, आणि त्यांच्याकडे त्यांचा तो 9/11 अजूनही संपलेला नव्हता. म्हणजे हा फरक जेव्हा त्याने ऐकलं तेव्हा त्याने आश्चर्यचकित झाला. आणि म्हणून कसाब सारख्या क्रूर अतिरेक्याला देखील आम्ही बचावाची संधी दिली. त्याच्या बचावाकरता 2-2 वकील नेमण्यात आले, सरकारतर्फे मी एकटाच होतो. त्यामुळे हा खटला एक माइलस्टोन माझ्या आयुष्यातला आहे. हो, नक्कीच. पण पाकिस्तानात तुम्ही गेला होता ते थोडंसं ऐकायचं आहे आम्हाला. काय की पाकिस्तानमध्ये गेलो म्हणजे भारत सरकारचं अधिकृत शिष्टमंडळ 4 जणांचं होतं, त्यातला मी एक सदस्य होतो. कारण कसाबचा असा एक कसाब आणि त्याचे 9 साथीदार यांनी मुंबईवरती हल्ला केला. पण हा हल्ला करण्यापूर्वी त्याची तयारी, ज्यांनी हा कट रचला होता, तो हाफिज सईद असेल, झकीर रहमान लखवी इतर असतील, त्यांच्याविरुद्ध पाकिस्तान काही हालचाल करत होतं. म्हणून भारत सरकारने ठरवलं, अमेरिकेच्या सांगण्यावरून अमेरिकेने सांगितलं की तुम्ही जाऊन या पाकिस्तानला, तुमचं लोक पाठवा आणि ते काय करतात ते तपासू द्या. म्हणून मी आणि भारत सरकारचे 3 वरिष्ठ अधिकारी, आमचं 4घांचं अधिकृत शिष्टमंडळ इस्लामाबादला गेलं. 8 दिवस आम्ही राहिलो. ज्या हॉटेलमध्ये राहिलो, 5 स्टार हॉटेलमध्ये, त्याच्या आदल्याच वर्षी अतिरेक्यांनी तिथे सुसाईड बॉम्ब करून ट्रक घेऊन घुसवला होता. ही भीती होतीच, पण आमचं संरक्षण करायला पाकिस्तानने जरी त्यांच्या आर्मीचे लोक ठेवले होते, काय सांगावं, त्यांनी त्यांच्या पंतप्रधानाला बेनजीर भुट्टोला सोडलं नाही, कदाचित आम्हाला मारलं असतं आणि सांगितलं असतं सॉरी आम्ही ऍक्शन घेतोय, आमच्या आज मारले असे म्हणू शकलं. परंतु असं की असं घाबरून चालत नसतं कुठेही. आणि एक आहे, मी देवावरती विश्वास ठेवतो आणि परमेश्वर आपलं रक्षण करत असतो काही वेळा, परंतु असा अंधविश्वासही मी कुठे ठेवत नाही. स्वतःही काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे असते. पाकिस्तानचा तो एक अनुभव मला एक वेगळा असा अनुभव होता की आम्ही जगात दाखवून दिलं, पाकिस्तान सांगितलं की नाही पुरावे काही देत नाही तुम्ही, कट ज्यांनी रचला. अरे आम्ही म्हटलं तुमच्या इथे कट रचला ना, तुम्ही पुरावे शोधले पाहिजे, पण ते आमच्याकडे पुरावे मागत होते. मग परत आम्ही आलो, मग डेव्हिड हेडली अमेरिकेत, त्याची साक्ष आम्ही व्हिडिओ लिंकने घेतली. पर्दाफाश तुम्ही केला. हा, मग डेव्हिड हेडलीने सगळ्या गोष्टी सांगितल्या. गोष्टी झाल्या. आणि पासपोर्टचा सुद्धा काहीतरी अफरातफर झाली. हा, ते पासपोर्टचं 93च्या बॉम्बस्फोट मध्ये, तर त्याच्यामध्ये पाकिस्तानला त्यांनी त्यावेळेला भेट दिली होती. म्हणजे पासपोर्टच्या असं इमिग्रेशन लॉ प्रमाणे पासपोर्टवरती एंट्री करावी लागते, एम्बार्केशन डिसेंबर. हे दुबईहून गेले अतिरेकी आणि दुबईला मिटिंग झाली, इस्लामाबादला उतरले, पण इस्लामाच्या एअरपोर्टच्या इमिग्रेशन अथॉरिटीचा शिक्का मारला नाही, कारण पाकिस्तानचं नाव उघड झालं असतं. म्हणून दाऊद इब्राहिम त्याच्यात होता. आता दहशतवादाचं आपण बोलतो आहोत, तर काल दहशतवाद आपल्या भारताची स्थिती कशी होती आणि आज स्थिती कशी आहे, म्हणजे खूपच चांगली आहे असं आपण म्हणतो.
पण तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनातनं ती कशी वाटते? हे बघा, भारत हा काही बनाना कंट्री नाहीये, हे जगाने ओळखलंय. 26/11 जो मुंबईवरती हल्ला झाला त्याच्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारचा हल्ला करण्याची हिंमत कोणत्याही देशामध्ये झालेली नाही. नंबर 1. नंबर 2, आज भारत सुद्धा लष्करी दृष्ट्या स्वयंसिद्ध झालेला आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बघत आहोत की आपले रशियाचे संबंध पूर्वीपासून जवळ आहे. आज आपले संबंध अमेरिकेशी जवळ आहे. परंतु युक्रेनच्या बाबतीमध्ये आपण अमेरिका, इंग्लंड यांच्या देशांच्या बरोबरही आहोत आणि रशियाच्या बरोबरही आहोत. म्हणजे आज आपलं हे बघा काय असतं, ही चाणक्य नीती काही वेळेला वापरावं लागतं. आणि जी चाणक्य नीती, जी राजकीय कूटनीती आहे, ही राजकीय कूटनीती सध्या बरोबर वापरली जाते. कारण भारताचे संबंध ज्या शत्रू राष्ट्र, पाकिस्तान सोडून द्या, चीन सोडून द्या, पण चीन देखील आपण व्यापार करतो. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की आजही आपल्याला आपल्या देशाचा महत्वाचा भाग म्हणजे आपल्या देशातले युथ जो आहे, तरुण वर्ग आहे, हा एवढा जगाच्या पाठीत कुठेच नाहीये. कारण मी परदेशात गेलो, परदेशामध्ये देखील तरुणांची संख्या ज्या प्रमाणात आपल्या देशात आहे, म्हणजे बाकीचे देश सगळे म्हातारे झाले असं म्हटलं तरी चालेल, परंतु भारत हा आज तरुण आहे. आणि म्हणून ह्या तारुण्याच्या उंबरठ्यावरती आपल्या तरुणांना ही एक चांगली संधी आहे. आपल्या तरुणांना एक चांगलं शिक्षण घेऊन, चांगले विचार घेऊन देशाची सेवा करण्याची देखील इच्छा असते आणि ती करता येईल असं वातावरण सगळीकडे निर्माण झालं पाहिजे. आणखी एक मुद्दा होता तो म्हणजे अपराध्यांशी तुम्ही स्वतः बोलता आणि त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनात काय चालू आहे हे तुम्हाला ओळखता येतं. हे जे कसब आहे ते फार जाणून घ्यायची इच्छा आहे. नाही, याला मी योग बिग मला काही येत नाही, तसं योगाचा अभ्यास नाही. परंतु एक माझा प्रामाणिक प्रयत्न असतो की मी नेहमी या विचार प्रणालीचा आहे की माणसाचे चेहरे बोलके असतात. त्या चेहऱ्यावरून तुम्ही जाणू शकतात की यांच्या मनात काय चाललंय, तुमच्या मनात काय आहे, आणि हे सहज बोलतात. अर्थात त्याच्याकरता आपल्याला स्वतः वोकल व्हावं लागतं. आणि म्हणून ज्यावेळेला आपण एखादा प्रश्न विचारतो त्याच्या उत्तरावरती काय चेहऱ्यावरती रिॲक्शन असते याच्यावरून सहज अंदाज बांधता येतो. आणि मी नेहमी काय असतो, प्रत्येक गुन्हेगार म्हटला म्हणजे तो वाईटच आहे असं 100% समजण्याचं कारण नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठेतरी चांगले गुण असतात आणि मी हे अनुभवलेलं आहे. आणि म्हणून काही गुन्हेगार जे असतात, दहशतवादी असतात, अजमल कसाबही असेल, तर त्याला काय कल्पना दिली होती की त्याला अन्याय होतो इथे देशामध्ये आपल्या, पण त्याला मी हे सांगितलं की अरे हे तुझं ऐकलं ते चुकीचं आहे, तुला चुकीचं शिकवलं गेलं, तुझं ब्रेन वॉश केलं गेलं. मग तो अच्छा 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 काय हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून माझा प्रयत्न हा असतो की आम्ही गुन्हेगाराच्या विरुद्ध खटला चालवताना त्या गुन्हेगाराला कायदा शिक्षा करतो, पण सगळे लोक शिक्षेमुळे सुधारतात का? अर्थ नाही. म्हणून सुधारण्याचा मार्ग काय की त्या व्यक्तीच्या मध्ये जो चांगला गुण असतो तो चांगला गुण आपल्याला लक्षात द्यायला हवा आणि त्या चांगल्या गुणाला आपण फुंकर घातली पाहिजे की अरे तू असं करू शकला असता, असं होऊ शकला असता, पण तू तसं केलं नाहीस. म्हणजे मी काही गुन्हेगार आजही बघतो ज्यांच्यावरून मी खटले चालवत आहे. तुम्ही ही सिरियल बघितली असेल देव माणूस, त्यातला जो संतोष पोळ जो बायांना मारतो त्याचा अक्षर जर बघितलं तर मोत्यासारखं अक्षर आहे. मी त्याला म्हंटलो अरे संत्या तू काय करत बसलास, तुझं अक्षर किती चांगलं, तू चांगला राहिला तर चांगला झाला असता. तो स्वतःची उलट तपासणी करतो. मुंबईला एक असा गुन्हेगार आहे, तो स्वतः क्रॉस करत असतो साक्षीदारांची, पण चांगल्या मार्गाला गेला असता तो IAS झाला असता. इतकं तो हुशार आहे. परंतु काय असतं, विधिलिखितपेक्षा त्यांनी अशा मोहात ते अडकतात कुठेतरी दुर्दैवाने आणि मग गुन्हेगारीचे चक्र सुरू होतात. म्हणून त्यांना पश्चातापाची भावना ही त्यांच्यात निर्माण होत नाही. ही मी निर्माण करत असतो की तुमच्यात हा चांगुलपणा आहे. पश्चातापाच्या भावना निर्माण केल्या, त्या पश्चातापामध्ये तो होरपळतात. गुन्हेगाराला शिक्षा केली तर त्यांना काही विशेष वाटत नाही, कारण त्यांना वाटतं की आपल्याला जेलमध्ये तुरुंगात राहायचंच आहे. म्हणून पश्चातापाची भावना निर्माण करून त्याच्यात त्यांना जळू देणं ही मोठी शिक्षा असते. आणि कुठे ना कुठे त्या अपराध्यांना जाणीव होते की आपण कुठेतरी चुकले आहोत. होय, निश्चित. आता
2013च्या मुंबई सामूहिक बलात्कार खटल्याविषयी आपण बोलूया आणि 2016च्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणात तुम्ही विशेष सहकारी वकील म्हणून काम पाहिलेलं आहे. तर थोडंसं शासनाकडून सुद्धा म्हणजे जे राज्य शासन असू दे केंद्र शासन असू दे थोडासा दबाव ह्याविषयी थोडंसं सांगा. दबाव होण्याचा थोडासा प्रयत्न होतो आणि मग त्यावेळी तुम्ही कसं सामोरं जाता ती केस नाही, कशी पण तुम्ही लढवता? असं गृहीत धरताय की दबाव होतो हा. असा माझ्यावर म्हणजे कधीच- थोडं पण नाही, दडपण नाही, येतं. अजिबात हा. नाही. तुम्हाला माझ्या बोलण्यात आता हे बघा मी हा. फौजदारी क्षेत्र वकील हा. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये मी बोलतोच की नाही. हो हो माझ्यावर दबाव असता कोणाचा राजकीय पक्षाचा किंवा कुठल्या पक्षाचा हा. अजिबात दबाव नसतो माझ्या अच्छा. आणि मी तो मानूनही घेत नाही. हा. पहिली गोष्ट. हा, हा. दुसरी गोष्ट तुमचं मन जर स्वच्छ असेल हा. आणि प्रामाणिक तुमचे प्रयत्न असतील तर कोणीही तुमच्यावर दबाव टाकत हा. नाही. लक्षात घ्या मी अनेक खटले संजय दत्तच्या विरुद्ध हा. खटला चालवला त्यावेळेला देशामध्ये एक देशाची सत्ता एका राजकीय पक्षाकडे होती हो. त्याच पक्षाची राजकीय सत्ता महाराष्ट्रात देखील होती हा. पण संजय दत्तच्या विरुद्ध मी रोज बोलत होतो. हम्म. दबाव आला का? नाही आला आणि येऊ शकत नाही. कारण असं आहे की समोरची व्यक्ती कोणावर दबाव टाकेल हम्म. की जर तुमच्यात काहीतरी खोट असेल तर हा. तुमच्यात काही वैगुण्य असेल तर हम्म. तुम्ही कुठेतरी कमतरता तुमच्यात असेल तर हा. मी स्वतःला तसं मानत नाही. त्याच्यामुळे कोणी दबाव टाकतं की नाही हा प्रश्न मला कधी त्रास दिला नाही आणि कधी भेडसावलाही नाही. नंबर 1. नंबर 2 जे आहे आपण जो अनेक खटल्यांचा हो. उल्लेख केला शक्ती मिल गँगरेप केस असेल हो. किंवा त्या टोळ्यांचा कोपर्डीचा सुद्धा- असेल हो, बरं. हे सगळे गुन्हेगार जे असतात जे अनेक गुन्हेगारांच्या विरुद्ध हो. मी खटले की चालवले. त्यांच्याकडून तुमच्यावर हल्ला होईल अशी अशी कुठेतरी मला भीती. बघा मला कोणी डायरेक्ट धमकी देत नाही. पहिली गोष्ट. हा. मध्यंतरी माझ्या मुलाला धमकी दिली होती हा. पण नंतर मग त्याचाही बंदोबस्त केला हा. तर तो काही प्रश्न येत नाहीये. हा. आणि असं आहे की आणि समजा आली धमकी मी काही ते इथे तुमच्या समोर सांगणार नाही. हा. हा. मी त्याचा कधी बागुलभाव निर्माण करत नाही. हम्म. हम्म. लक्षात घ्या की प्रोफेशनल हजार्ड्स हम्म. हे काही तुमच्या काम करत असताना त्या अनुषंगाने हम्म. होणारे त्रास तुम्हाला सहन करण्याची ताकद तुमच्यात पाहिजे हम्म. आणि ही सहन करण्याची ताकद तुमच्यात निर्माण होऊ शकते. हा. फक्त स्वतःचा स्वतःवर विश्वास ठेवा. हम्म. आयुष्यामध्ये कधी नर्वस होऊ नका हा. निरुत्साही बनू नका आणि मग आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. आपलं आयुष्य हे आनंदाने बागडण्याचं क्रीडांगण नाही हा. तर ते प्रतिकूल परिस्थितीत झुंज देण्याचं रणांगण आहे. एक समरांगण आहे. ही मानसिकता तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा. आयुष्य यश हे तुमच्या मागे पळत पळत येईल. नक्कीच. धन्यवाद. पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि विश्रांतीनंतर तुमच्या कुटुंबाविषयी थोडंसं ज्योतिताईंविषयी अनिकेत आणि शर्वरीविषयी जाणून घ्यायचं आहे. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि प्रेक्षक पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आज आपण पब्लिक प्रोसिक्युटर श्रीयुत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्याशी चर्चा करतोय. सर आता मी ज्योतिताईंविषयी तुम्हाला आवर्जून विषयी जसं तुम्हाला म्हटलं विश्रांतीच्या आधी तुमच्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायचं आहे. ज्योतिताई स्वभावाने खूप मृदू अशा शांत स्वभावाच्या आहेत आणि तुमचं आतापर्यंतचं सहचारिणी म्हणून त्यांनी कसं काय तुम्हाला संसारात नाही निश्चितपणे मी जे काही मोठं होऊ शकलो हा. त्याच्यात तिचा निश्चित मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. हा. मी जरी तिच्या समोर कबूल करत नसलो पण ऑन माईक मी निश्चित कबूल करेल. हा. याला कारण असं आहे की आमची जॉईंट फॅमिली आहे. 93 नंतर माझं सगळं जवळजवळ मुंबईला मुंबईतच, आठवड्यात मी हो. यायचो परत जायचो. जळगावला अनिकेत मला एक मुलगा आहे आणि शर्वरी मुलगी आहे. त्यावेळेला हे दोघेही लहान लहान होते होते. अनिकेत शर्वरी आणि आमची जॉईंट फॅमिली जळगावला ती सगळं सांभाळत असे हा. मिसेस पण कधी तक्रार केली नाही. हा. आता मी जिथे मुंबईला हॉटेलमध्ये राहायचो हा. तिथे त्यावेळेला ते मैद्याच्या हे करायचे ते हॉटेलमध्ये अच्छा. आणि म्हणून तिने मला गव्हाचं पीठ हा. जळगावून आठवड्याचं द्यायचं. हा. हा. तिथली ती मुलं मग हॉटेलची मुलं त्या चपात्या तयार करायच्या वा. पुण्यात हा. आणि मग त्यांनाही द्यायचो मी घ्यायचो असं हा. तऱ्हेचं तेच होतं. सोशिकता हा एक स्वभाव. हा. मला एक मुलगा एक मुलगी हा. अनिकेत आणि आणि शर्वरी. शर्वरी. हा. अनिकेतही वकील आहे हा. पण अनिकेत खाजगी वकील आहे हा. करतो आणि आमचं नेहमीच द्वंद्व असतो दोघांचं. अनिकेतही चांगला ओरेटर आहे हा. आणि शर्वरी
ती MBA झाली. ती एका याच्यात मल्टीनॅशनल कंपनीत आज HR मध्ये मॅनेजर आहे. मला नातू एक, अनिकेतचा मुलगा अरिंज आहे, तो एक, तो शाळेत जातो. अनिकेतची मिसेस पूजा, ती पंढरपूरची आहे आणि ती हाऊसवाईफ आहे. आणि मुलगी शर्वरी तिचं आहे, तिचे मिस्टर महेश खलप, ते गोव्याचे आहेत पण ते याच्यात त्याच्या डायरेक्टर एका मल्टीनॅशनल कंपनी, तेही डायरेक्टर आहे. एवढं आमचं कुटुंब आहे. आणि शनिवारी मी आजही जळगाव जातो. आता उद्या विशेष प्रेम नातीचं तर शरण्या आणि अहिल्या या 2 मुलीच्या दोन्ही मुली, मुलाला एक मुलगा आणि या अहिल्या आणि शरण्या या दोघींचं प्रेम आहे. तर आमचा नातू देखील तेवढाच हुशार आहे, अरिंज आहे. आणि या दोघी नाती आहेत. कुटुंबाला म्हणजे कुटुंबाला किती वेळ देऊ शकता? आणि दुर्दैवाने मी वेळ देऊ शकत नाही, आजही देऊ शकत नाही. कारण सतत बाहेर गावी मी महाराष्ट्रात सगळीकडे फिरतो. म्हणजे याच्यामध्ये मी काल आता पनवेल लावतो, परवा सातारा लावतो, कधी नागपूर, भंडारा. म्हणजे जिथे मोठे गुन्हे होतात तिथे लोकांची मागणी असते की उज्ज्वल निकम आम्हाला हवेत. मग मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री ते विनंती करतात की तुम्ही हा खटला चालवावा. मग सरकार कुठलंही येऊ, मला कधी कोणत्याही पक्षाचं येऊ, माझ्यावर कधी फरक नसतो. नाही तर सरकारी वकील म्हटलं म्हणजे एका पक्षाचा किंवा एका सरकारचा धोरणाचा असा काही फरक नसतो. परंतु हे करत असताना एक मानसिक आनंद मिळत असतो, लोकांचं प्रेम मला अनुभवायला मिळतं. आणि आयुष्यामध्ये काय शेवटी हेच असतं ना महत्वाचं. म्हणजे मुलंही आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत आणि असं संपूर्ण सुफल आयुष्य तुम्ही आतापर्यंत जगत आलेला आहात. आता कुटुंबाला तेवढा वेळ तुमच्या कार्यामध्ये व्यस्ततेमुळे तुम्ही देऊ शकत नाही, पण यापुढे काही करायचं आयोजित केलेलं आहे का? काही ठरवलं नाही? असं काही ठरवून आयुष्य कधीच नाही. मी ठरवून कधीच आयुष्य जगत नाही. आणि आपण कार्यात बिझी असलो, कुठलंही कार्य असो, तरच त्याच्यात तुमची तब्येतही चांगली राहते, नाहीतर मग सगळ्याच गोष्टीचा त्रास असतो. नक्कीच. आता विंदा करंदीकरांची मी नात आहे म्हणून तुम्हाला एक तुमच्यातलं कवी मन आहे ते जाणून घ्यायला आवडेल. कवी म्हणजे एकीकडे तुम्ही सरकारी वकील आणि एकीकडे हे वृक्ष असं वातावरण आजूबाजूला असताना कविता कशा बरं स्फुरतात तुम्हाला? नाही, असं काही नाही. कविता म्हणजे लॉला घेतली मी ऍडमिशन, त्यावेळेला खरं म्हणजे नाईलाजास्तव घेतली. कारण त्यावेळेला मी सायन्स आणि एकदम लॉला आलो. काहींना प्यायल्यावर कविता सुचते, काहींना संतापाने कविता सुचते. मला संतापाने कविता सुचली होती आणि अनेक कविता करत होतो. फक्त एखादी ओळ तुम्हाला मी म्हणून दाखवेन की जी डोळे लावून बघते ती असते त्याची दासी, जी डोळे चोरून बघते ती असते त्याची प्रेयसी, जी डोळे फाडून बघते ती असते जी बायको. हे लॉला असताना मी म्हणत होतो. लग्न झाल्यावर कवितेचा सूरही बदलला, नूरही बदलला. पत्नीने मला पहिला प्रश्न विचारला लग्न झाल्यानंतर, देवाची शपथ म्हणजे काय? म्हटलं पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा ढगाळून जेव्हा बघतो, पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा ढगाळून देव बघतो, देवा शपथ खरं सांगतो तुझाच चेहरा मजला दिसतो. अशा रीतीने मध्ये कविता बऱ्याच मोठ्या करत गेलो. सोडलं. सुंदर. पण सर, मी तुम्हाला याच नोटवर तुम्हाला एक विनंती करेन की तुमचं आत्मचरित्र तुम्ही स्वतः लिहावं अशी विनंती करते. कारण तुमचा एक आदर्श आहे तो जगासमोर आला पाहिजे एक पुस्तकाच्या स्वरूपात अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि आज तुम्ही आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात आणि छोटीशी सुंदरशी मुलाखत आम्हाला दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आज विद्या विनयने शोभते याचा प्रत्यय आपल्याला आलाच असेल. जेवढे सर त्यांचं कर्तृत्व आपण पाहतो आहोत आतापर्यंत, पण त्यांचा विनय देखील आज तुम्ही पाहिला असेल. आज आपल्या स्टुडिओमध्ये आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये पद्मश्री डॉक्टर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब आले होते. तुम्ही आज परत आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. पुन्हा एका नवीन अतिथींसह भेटूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.